वेळ लावू नका. 2 षटकाचा हा सामना असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. पाषाण संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. आमचे सालेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्या मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. धन्यवाद. आपण जरूर आज 7 नदी पण या ठिकाणी आहे. मजा घेऊ आपण. डीजे मास्टर आमचा थोडासा रंगात येऊन द्या. Game on, let's play. First bowler Rutik Rajan over the wicket. मयूर आणि सनी मॅचला सुरुवात आपण करणार आहोत. 2 ओव्हरची मॅच आहे आणि गोलंदाजी मार्कवर ऋतिक सज्ज होतोय. पहिलाच बॉल वेगवान होता. अगदी वेगवान होता. अगदी चान्स मिळाला नाही मयूरला. 2 सामनावीरचे पुरस्कार त्याच्या नावावर आहेत. कशा प्रकारे मयूर ऋतिकच्या विरोधात मात्र खेळणार याकडे सुद्धा आपण लक्ष देऊया. बॅटिंग चांगली झाली आहे एरंडझाडा संघाची आतापर्यंत. सगळ्यांनी चांगली परफॉर्मन्स आतापर्यंत दिला आणि नितेश सर आम्हाला सांगतात की सनी आहे ज्यांनी मेडन ओव्हरचं षटक आजच्या रात्रीमध्ये टाकण्यात त्याला यश आलं आणि तोही नॉन स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतं. पहिला बॉल डॉट जातोय. फुल टॉस होता. ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातो डॉट. भरपूर वेग या गोलंदाजाकडे आहे. यांनी सिद्ध करून दाखवलंय. जेवढी रनिंग देतो तेवढंच खऱ्या अर्थाने वेगाने बॉल सुद्धा तो फेकतोय आणि फलंदाजाला कुठलाही चान्स मिळून देत नाहीये आणि अशीच गोलंदाजी त्याला करावी लागेल पहिल्यांदा फिल्डिंग करत असताना. अजून एक वेगवान बॉल. दोन्ही पंच पहिल्यांदा चर्चा करतील. 2 चेंडू आतापर्यंत डॉट चाकले. तिसरा चेंडू सुद्धा डॉट असेल का त्याच्या समवेत व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खातं उघडलं जातंय. ते एरंडझाडा संघाचं 2 बॉल अगदी चांगले हाताळले होते गोलंदाजाने आणि तिसरा बॉल थोडासा खराब पडला त्यामुळे 1 धाव मात्र मिळाली. पण गोलंदाजाचं कौतुक करूया. चांगल्या टप्प्यावर योग्य टप्पा तो वापरतोय परंतु त्याच प्रकारे जेवढ्या वेगाने आला तेवढ्याच वेगाने फेकून दिला. बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला येतोय षटकार.
षटकाराच्या मदतीने 7 धावा धावफलकावर लागल्या. मयूरच्या अगदी चेंडू आपण बघितलं तर समोर टाकलेला हा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळलेला. 2 चेंडू चांगले होते. तिसऱ्या चेंडूवर त्यांनी अगदी प्रहार चढवला आणि त्या प्रहाराची गरज आहे, कारण नितेश 2 षटकाचा सामना आहे. 12 चेंडू मध्ये तुम्ही जेवढे धावा करू इच्छिता तेवढं धावा करणं फार गरजेचं आहे, तरच गोलंदाजी करणाऱ्या संघावर मात्र दडपण मात्र वाढणार आहे. 7 धावा धावफलकावर, कुठलीही विकेट गेली नाहीये. धन्यवाद कबीरभाई अत्तारी आणि त्यांचे सहकारी वर्ग, चेंडू शोधून आणला. धन्यवाद. ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फेकी आणि 1 धाव मात्र मिळते. 8 धावा धावफलकावर लागल्यात. पहिलं षटक मार्गस्थी आहे. मयूरने 4 चेंडू हाताळले खेळलेत, त्यामध्ये त्यांनी 7 धावा मात्र केल्या. 8 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाज तयार होतोय. ऋतिकचं षटक चालू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, उसळी घेऊन चेंडू एक्स्ट्री रक्षकाच्या हातामध्ये. शॉर्ट लेनचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. 8 धावा धावफलकावर लागल्यात. पाषाणी संघ अगदी जिद्दीने उतरलाय मैदानामध्ये नितेश, कारण त्यांना माहिती आहे की समोर असलेला संघ सुद्धा तेवढाच ताकदवान आहे आणि या जर फलंदाजाला आपण रोखलं तर आपण निश्चितपणे हा सामना जिंकू. हवेत बॉल, क्षेत्ररक्षक आहे, चांगली कॅच पकडली जाते कव्हर मध्ये. पहिला गडी बाद होतो तो सनी आणि पहिला धक्का बसला तो एरंजडा संघाला 8 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट गमावली. 8 धावा धावफलकावर लागल्यात. सनीला खातं उघडता आलं नाही. 0 या धावसंख्येत तो परतला. मयूर अजून मैदानामध्ये आहे. चंद्रकांत त्याच्या जोडीला मात्र उतरलाय. मयूर स्ट्राईकला आहे, ज्यांनी षटकाराने धावसंख्येला वाढवलं होतं. तो मयूरला आता काहीतरी करावं लागणार आहे. वैभव गोलंदाजी मार्गवर पहिलं षटक समांतर आपल्याला पडताना दिसलं. हवेत बॉल ऑन साइडला खेचलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. थोडस फंबल झालं. 1च्या बदली 2 धावा मात्र मिळतात आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने 10 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. स्कोर चालू आहे. धावफलक मात्र वाढलेला दिसतंय. धावफलकामध्ये एकेरी दुहेरी धाव मात्र वाढलेली दिसते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. डॉटचे पर्सेंटेज आपण बघितलं तर वाढले जातात नितेश, कारण षटकार एकच आलाय, त्यानंतर चान्स मात्र मिळवून दिला नाही. कानो टीमचा कॅप्टन राईट साइडला या. 10 धावा धावफलकावर लागल्यात. हेलिकॉप्टर शॉट मध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. एरंजडा संघ ज्यांनी 2 सामने अगदी दिमागदारपणे जिंकले, अगदी थाटात त्यांनी जिंकले आणि चांगल्या संघाला त्यांनी पराभूत केलं बॅटिंगच्या जोरावर. तोच संघ पहिल्यांदा बॅटिंग करत असताना पाषाणी संघाच्या विरोधात थोडा चाचपडताना दिसतोय नितेश, कारण फक्त आणि फक्त 10 धावा या धावफलकावर लागल्यात आणि फिल्डिंग का घेतली याचं उदाहरण मात्र आता गोलंदाजी करताना पाषाणी संघ देतोय. हार संघाला त्यांनी पराभूत केलं, वाकस संघाला पराभूत केलं.
कोलारे संघ यांनाही सुद्धा त्यांनी पराभूत केलं होतं. ऑन साइडला चेंडूला ड्राईव्ह केलं, चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा येत आहेत. 4 धाव संख्येच्या मदतीने धावफलक व धावा लागल्यात त्या 14 धावा. दुसरं षटक आणि अंतिम षटक प्रगतीपथावर असताना लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावसंख्येसाठी आता गती मिळाली ती धावफलकाला. 18 धावा धावफलकावर. तीन चेंडू पर्यंत काहीच होत नव्हतं. असं वाटलं होतं की आता धावफलक स्थिरावतोय का काय, परंतु 2 चौकार सलग आले आणि 18 धावा एरंजडा संघाच्या धावफलकावर आहेत. हेलिकॉप्टर शॉट मध्ये परिवर्तन. लॉगन मध्ये हा चेंडू जातो. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण होतात. 2 धावसंख्येच्या मदतीने 20 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 21 धावा. बॉल आणि 21 धावसंख्येचं समीकरण आहे. चला बॅटर मैदानामध्ये जायचंय. पाषाणी संघ बॅट्समन पाठवा लगेच. 12 चेंडू विजयासाठी 21 असं समीकरण आहे. गोलंदाजी कशी होते आता त्याकडे सुद्धा आपण लक्ष देऊया. सामना तर समप्रमाणात आहे. दोन्ही संघाकडे बॅलन्स आहे. परंतु या सामन्यामध्ये जर गोलंदाजी चांगली झाली तर फलंदाजांना या अडचणीत 21 धावा होतील. परंतु 21 धावा संख्येसाठी जर सुरुवात चांगली झाली तर एरंजडा संघाला मात्र गणित कठीण होणार आहे. वैभव आणि पंकज ही जोडी मैदानामध्ये जाते. 21 धावसंख्येचा त्यांना पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय ललितकडे गोलंदाजीची जबाबदारी दिली आहे. ललित कशा प्रकारे गोलंदाजी करणार, कारण 2 षटकाचा सामना. पहिलं षटक हे इम्पॉर्टंट असतं आणि पहिल्या षटकामध्ये
चांगला बॉल यावेळेस पहिलाच बॉल चांगला हाताळला ललित या गोलंदाजाने. 21 धावसंख्येचं दडपण एवढं नसेल परंतु मोठा फटका 2-1-2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये मजा येणार. परंतु फलंदाज वैभव स्ट्राईक एंडला आहे. वैभवकडनं भरपूर अपेक्षा असेल कशा पद्धतीने तो खेळतो. 21 धावसंख्येचं समीकरण आहे. 11 बॉल आता 21 धावा पाहिजेत. समोर दिलेला बॉल क्षेत्ररक्षक लॉग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एकच धाव मात्र मिळेल. चांगली फिल्डिंग आपण म्हणूया कारण एरंजाडा संघाकडे गोलंदाजी फिल्डिंग बॅटिंग सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. बॅलन्स त्यांनी करून आणलेली टीम आहे. त्यांना माहिती आहे ह्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरायचं आहे त्यासाठी आपल्याला परिश्रम घ्यावेच लागतील आणि त्याच पद्धतीने ते खेळतात सुद्धा. परंतु पाषाण संघाला 21 धावा पूर्ण करण्यासाठी अजूनही 10 चेंडूमध्ये 20 धावसंख्येची गरज आहे. पंकजसाठी हा बॉल सरळ उडवलाय. क्षेत्ररक्षकाच्या मधून गोळीचा वेगाने जातोय. 1 बाउन्स चौकार. पाच धावा धावफलकावर लागल्या. चौकाराने सुरुवात केली 21 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पंकजच्या बॅट मधून आलेला हा चौकार होता. ललितची गोलंदाजी चालू आहे. अजून एक चांगला स्ट्रोक लॉग ऑफ क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग. एकच धाव मात्र मिळते. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न झाला नाही. 1-1 2-2 धावा चोरल्या पाहिजेत तरच धावांपर्यंत तुम्ही पोहोचणार आहेत. दुहेरी धाव मध्ये रूपांतर झालं पाहिजे असे तुम्हाला धावावे लागतील. 6 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही गरज आहे ती 15 धावसंख्येची. शिल्लक राहिलेले 8 बॉल 15 असं समीकरण आहे. फुलटॉस बॉल हवेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळतोय. बाउंड्री जाणार कारण अगदी लॉग ऑफ क्षेत्रामधला खेळाडू पुढे आला होता आणि त्याला बीट करून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय नशिबाचा चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्यात त्या 10. अकरा धावा पाहिजेत आता. 7 बॉल मध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. सरळ चेंडूला नेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वैभवच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. फिल्डिंग लावून घ्या. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी गरज आहे ती 5 धावसंख्येची. 6 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. फिल्डिंग लगेच त्वरित लावून घ्यायचे. पहिल्या षटकाचे 2 बॉल चांगले होते. त्यानंतर जे फटके आले वैभवच्या बॅट मधून पंकजच्या बॅट मधून आता धावांना अगदी 16 धावसंख्येपर्यंत नेलं आणि 6 चेंडू मध्ये 5 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर या स्पर्धेमधले मेडन ओव्हर टाकणारा सनी येतोय गोलंदाजी मार्कवर. सनी राणे मेडन ओव्हरचा षटक टाकणारा हा गोलंदाज आहे. आताही सुद्धा चांगली गोलंदाजी अगदी चिकट मारा करावा लागेल तरच फलंदाजांना तुम्ही जखडू शकता. 6 बॉल 5 धावसंख्येची गरज आहे. तेवढ्या कमी धावा तेवढं दडपण वाढलं जातं. समोर आहे पंकज. पहिलाच बॉल ऑफ साइडला ढकलण्याचा प्रयत्न तो करत होता. डॉट बॉलचा इशारा येतोय. पंकजला माहिती आहे की समोर असलेला गोलंदाज अगदी ताकदवान गोलंदाज आहे परंतु आपल्याला पाहिजे ते 5 धावा. त्याच पद्धतीने तो बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस मी नितेश म्हणतो की ज्यावेळेस धावा जास्त असतात तेव्हा फ्री माइंडनी प्रत्येक फलंदाज खेळतो. जेव्हा धावा कमी असतात तेव्हा दडपण वाढलं जातं. स्लोवर बॉल ऑफ साइडला डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जातोय.
एकदा मात्र पूर्ण फेकी खूप चांगली आहे. आता 4 बॉल मध्ये पाहिजेत ते 4 धावा. सनीवर सगळ्यांचं लक्ष असेल. सनी कशा पद्धतीने गोलंदाजी करणार, कसे डॉट चेंडू टाकणार, कारण डॉटचे पर्सेंटेज तुम्हाला वाढवणं गरजेचं आहे. डॉट बॉल टाकणं गरजेचं आहे. 4 बॉल मध्ये 4 धावसंख्येची गरज आहे. हवेत बॉल. महेंद्र धोनीच्या स्टाईलने हा सामना फिनिश करतोय. तो वैभव हा फलंदाज आणि पाषाण संघ या मॅच मध्ये विन होतोय. टॉप 3 मध्ये प्रवेश करतोय तो पाषाण संघ. अभिनंदन.